मी राजोलिया गेम झोन गार्डनला व्हिजिट करतोय आणि सुरुवातीलाच बुलेट ट्रेननं स्वागत झालं. काय पाहिजे आरव, तुला काय पाहिजे? मग बसून त्याचा दंगा चाललाय. तुला कसं वाटतं सोन्या? आमची बोट चालू झाली आपण पुढे आणि मागून वहिनी, आरव, आरुष आणि भाऊजी सगळेजण येत आहेत. तर थोडासा धक्का देऊन आमच्या बदकाने डायनासोरला बाहेर काढणार आहे. वीरू खुश, कालची राहिलेली अपूर्ण इच्छा. हॅलो, नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मी नमिता तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. आणि आज संडे, पिकनिकचा दुसरा दिवस. आणि खरंच कालचा दिवस इतका एन्जॉय केला ना, खूप भारी वाटलं. आणि संध्याकाळी वहिनींच्या आत्तीच्या घरी आम्ही स्टे केला होता. त्यांनी इतक्या छान प्रकारे आमची सोय केली, जेवण झालं आणि रात्रीची पण झोप सगळ्यांची व्यवस्थित झाल्या. त्यामुळे सकाळी एकदम फ्रेश आहे. ही दोन्ही घरं इतके मस्त आहेत ना, आणि नवीन इंटेरियर असल्यामुळे एकदम फ्रेश वाटत आहे. व्हाईट कलर किंवा त्यांनी जे काही फर्निचरचं कॉम्बिनेशन केलं ते इतकं मस्त आहे ना, खूप भारी वाटलं. तर आता सगळं आवरून आम्ही त्यांच्या जुन्या घरी जातोय आणि तिथे नाश्ता करून झाल्यानंतर बीचला जाऊन एन्जॉय करायचं ठरवलं आणि त्यानंतर रिटर्न लगेच मुंबईला जायचं आहे. आणि हा पूर्ण एरिया म्हणजे थोडंसं स्टँडर्ड पण आहे बिल्डिंग बघितल्यानंतर. आणि आजूबाजूला इतकी झाडे आहे ना, तर हे बघून खूप मस्त वाटलं. सगळीकडे अशी हिरवीगार झाडे आणि त्या साईडला कन्स्ट्रक्शन सुद्धा चालू आहे. काय स्माइल कर, स्माइल, स्माइल. बाय बाय. येते तू आमच्या सोबत? विरू दोनच घे. सगळ्यांची पेट पूजा चालू आहे. मला अजून एक घे ना. वाव, मस्त आहे एरिया. जवळपास 2 तासाचा प्रवास करून फायनली आम्ही मिसारोल या वॉटर पार्कला आले. आणि खरंच हे गार्डन किंवा वॉटर पार्क इतकं बेस्ट आहे ना. खूप छान इंटेरियर आहे आणि त्या साईडला वॉटर पार्क आहे आणि हा मधला पॅसेज आणि या साईडला गार्डन आहे. वाव, समोरचं नेचर पण इतकं मस्त आहे ना, खूप भारी आहे. आणि खरंच 2 दिवस आलो परंतु पूर्ण पिकनिक सक्सेस झाली असं वाटतं. सगळीकडे हिरवीगार अशी झाडे आहे. पूर्ण चौकशी केली आणि आता ऑलरेडी खूप टाइम स्पेंड झालाय आणि लंच ब्रेकची सुद्धा सुविधा आहे. परंतु सगळे ऑप्शन व्हेज आहेत आणि आज संडे आहे तर नॉनव्हेज खाल्लंच पाहिजे. त्यामुळे वॉटर पार्कचा प्लॅन कॅन्सल केला. आणि कॉस्ट्युम वगैरे सगळे त्यांचे कंपल्सरी घ्यावे लागतात असं त्यांचा रूल आहे. त्यामुळे वॉटर पार्कचा कॅन्सल झाला आहे. आणि मस्तपैकी आता समोरच गार्डन आहे तर त्या गार्डनमध्ये आता आम्ही जातोय आणि तिथे सुद्धा भरपूर ऑप्शन आहेत. तर बघू आता कसं होतं गार्डनची टूर. मी राजोलिया गेम झोन गार्डनला व्हिजिट करतोय आणि सुरुवातीलाच बुलेट ट्रेननं स्वागत झालं. आणि भरपूर वेगवेगळे पॉईंट आहेत यामध्ये. एकदम स्वच्छ आहे मेन म्हणजे. आणि तर इतकं स्वच्छ आहे ना, खूप मेंटेन केलंय आणि एकदम स्वच्छ असं निळसर पाणी दिसतंय. कुठेही घाण दिसणार नाही मेन म्हणजे. आणि पुढे झाडी सुद्धा बघू शकता, एकदम हिरवीगार आहे. आणि बोटिंगचे किंवा स्वॅनचे वेगवेगळे ऑप्शन आहेत भरपूर लहान मुलांना खेळण्यासाठी. काय पाहिजे आरव, तुला काय पाहिजे? मग बसून त्याचा दंगा चाललाय. तुला गाडी पाहिजे कोणती? बारक्याचा आवाज. गेम झोन टाइप भरपूर ऑप्शन आहे. गेम आरुष फर्स्ट टाइम आरुषला चान्स दिलाय. सेकंड टाइम विरू आहे. फास्ट हा हो फास्ट. विरू कसा बघतोय? विरू तू बसणार ना याच्या नंतर? रुसलाय तो. आता खुश का?
इकडे बस पिल्लू, ही चालू आहे, येल्लो वाली चालू आहे. टाक, नको आधी टाकू, आधी बस. कॉइन टाकतायत आणि विरू सोबत आता बाबा पण बसताय. स्वॅग स्टार्ट. सिटी कोर्स. हा अजून चालू व्हायचे. विरू एक्साइटमेंट, लक्ष देऊ, पळवायचे. खूप एन्जॉय करतोय विरू. हळूहळू, खाली एकदाच घ्यायचं. लगेच घ्या पटकन. काय भेटतं बघू. तिथेच वाढवायचं असतं ते. सगळी इन्क्वायरी करून योग्य असणारी डग बोट आम्ही चूज केले आणि त्यासाठी कंपल्सरी जॅकेट असल्यामुळे जॅकेट घालून घेतले. सोबत आमचा आमचा हिरो थँक्यू. डग बोट स्टार्ट झाले. विरू पुढे बसलाय. विरू आणि सर्व काही आम्हा दोघांनाच ऍडजस्ट करायचं आहे. आपण जसं काही सायकल मारतो तसे पॅन्डल आहेत आणि त्यासोबतच लेफ्ट राईट करण्यासाठी हँडल सुद्धा आहेत. विरू कसं वाटतंय सोन्या? आमची बोट चालू झाली आपण पुढे आहे. आणि मागून वहिनी, आरव, आरुष आणि भाऊजी सगळेजण येत आहेत. त्यांनी वेगळी बोट घेतली फॅमिलीसाठी. मागच्या या पुलाखालून येताना इतकं मस्त वाटत होतं ना. फास्ट. वाव, कासव 2 पाण्यात गेले, अजून एकच आहे. छोटे छोटे बदक आहेत. खूप छान स्पेशल राईड होती. कासव, बदक दिसले. डायनासोर सध्या एका जागीच अडकलाय. नाही पुढे 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 पुढे. हा, त्याच्यामुळे आता थोडासा धक्का देऊन आमच्या बदकाने डायनासोरला बाहेर काढणार आहे. आले आले, बाहेर आले. नवी तर मारू नका. हा नाही मारत. जरासं डायनासोरचं दात धरा आणि ओढा बाहेर. नाही नाही, जरासं उजव्या साईडला. येत आहेत येत आहेत, होतंय होतंय. हा आरुष चिप पकडा. डायनासोर बाहेर पडला. आरुष अर्धा तास या डक राईड मध्ये इतका मस्त एन्जॉय केला. आणि आता लास्ट पॉइंट आहे, इथे घ्या. इथे विरू खुश, मस्त. हॉटेल शिल्टन येथे जेवण करण्यासाठी आलोय आणि मेन म्हणजे भरपूर गाड्या आहेत, गर्दी सुद्धा आहे. आणि आजूबाजूच्या लोकांचा रिव्ह्यू विचारल्यानंतर बेस्ट आहे असा रेफरन्स दिला होता. आणि मस्त आहे स्ट्रक्चर. आरव काय खाऊ पाहिजे तुला? आरुष तुला? वहिनी तुम्हाला? तंदुरी. विरू मटन. आपको क्या चाहिए? मस्त मुर्ग मसळून सांगितलेलं आहे. मस्त वेगळी मसाला पापड. सगळ्यात पहिली ऑर्डर मसाला पापड घे. खूप एक्साइटमेंट आहे. चिकन चिली, चिकन तंदुरी, मेन जेवणासाठी चिकन हंडी व त्यासोबतच रोटी. जेवण करून झाल्यानंतर थोडा वेळ शांत 5 मिनिट बसलो आणि आता बाहेर पडलोय. परंतु जेवण इतकं टेस्टी होतं ना. आणि एवढी व्हरायटी असली तरी सगळ्यामध्ये थोडी थोडी क्वांटिटी होती, कारण आम्ही सगळेजण एकत्र जेवत होतो. परंतु सगळेच एकदम टेस्टी होते. आणि विरूचं आणि आरवचं कंटिन्युअस त्या स्प्राईटच्या बॉटलवरून तुम्ही चाललं होतं, मला पाहिजे तुला पाहिजे असं. सगळ्यात आधी ठरलेल्या प्लॅननुसार मुंबईला रिटर्न जायचं ठरलं होतं. परंतु ते विरू, आरुष पोहण्यासाठी एवढी एक्साइटमेंट होती ना, त्यामुळे पुन्हा आज कालच्या बीचला आलोय. आणि कालच्यापेक्षा आज एवढी गर्दी आहे ना. आणि मेन म्हणजे पाणी सुद्धा थोडंसं मागं सरकले, परंतु व्ह्यू तोच आहे. मगाशी देवका बीचला गेलेलो तर तिथे खूप मागं पाणी गेलं होतं समुद्राचं. आणि आत कधी चालत जायचं या इंटेन्शननं एवढा 2 तास ट्रॅव्हलिंग करून आम्ही
या झांपोरे बीचला आलो आणि इथे सुद्धा तीच सिच्युएशन आहे. इतकं पाणी आज आत गेले तरी पण आम्ही या चिखलातून असं चालत जाणं चालू आहे. आणि विरू तर खूप एक्साइटमेंट आहे आणि आरुष आरव सगळे मागच थांबले चालत जायचं असल्यामुळे. परंतु एक विष असल्यामुळे आम्ही चालत चाललोय आणि थोडं काही ना पण पाण्यात भिजून येईनच. फायनली समुद्राच्या पाण्यापर्यंत चालत आले आणि मागचा बीचचा लास्ट पॉइंट बघू शकत असाल. 1 किलोमीटर अंतर झालं असेल आणि थोडंसं विरू चालला 70% आणि 30% आहे ते बाबांनी असं उचलून घेतलंय. आणि समुद्राचं पण पाणी आले तर आता बरं वाटते आणि थोड्याच वेळात सनसेट पॉइंट पण थोडासा बघायला भेटेल. विरू थंड आहे. हा हा मस्त. बीच पासून पाण्यामध्ये खेळण्यासाठी एवढं आत चालत यावं लागतं तरी काही मोजकी लोक हौस पूर्ण करण्यासाठी आत आलेत. इकडे मुलं वगैरे सुद्धा एन्जॉयमेंट चालू आहे. विरू खेळायलाच भरपूर वेळ जाऊया का आता घरी? नाही अजून किती वेळ खेळणार? 5 वेळा. आवडलं तुला? एन्जॉय. विरू खुश? कालची राहिलेली अपूर्ण इच्छा. 1 मिनिट स्टार्ट. पूर्ण कपडे चेंज करून घेतलेत. जायचं का आता घरी? आरुष आरव येणार का घरी? झांपोरे बीच वरून 6:45 वाजता ट्रॅव्हलिंग चालू केलं होतं आणि आता 9:30 वाजता फायनली विरारला येऊन पोहोचलोय. आणि आता थोडं सगळ्यांना बाकीच्यांना भूक लागल्या त्यामुळे थोडासा हलका आहार देण्यासाठी हॉटेल आलोय. आणि हॉटेलचं इंटेरियर इतकं मस्त आहे ना तर थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करते. सुरुवातीलाच मस्तपैकी वॉटरफॉलचं डेकोरेशन आहे आणि त्यासोबतच इंटेरियर फक्त लाकडामध्ये काम केलंय आणि भरपूर लाइटिंगचंही काम केलंय. आलो आलो आणि त्याची गडबड आहे मम्माला आत न्यायची. काय दाखवणार मम्माला? पूर्ण लाकडी काम आहे. डोळे बंद करू? हा. आणि कसं चालू डोळे बंद करून? हा कुठे? अरे बापरे रॅबिट. वाव मस्त. वाव मस्त भरपूर रॅबिट्स आहेत. आरुष हॉटेलचं इंटेरियर इतकं मस्त आहे. त्यासोबतच आज इंडिया वर्सेस वेस्ट इंडिज मॅच बघणं चालू आहे. खूप एक्साइटमेंट आहे आणि आमचे सपोर्टर. कोण जिंकणार? इंडिया इंडिया हा इंडिया. खूप छान खेळत आहेत सगळेजण. माझ्यासाठी स्पेशल बॉईल केलेले एग, समोर मॅच आणि यांच्यासाठी रोटी आणि त्यासोबतच चिकन हंडी. वो चौथी टीम पहुंच जाएंगे सेमीफाइनल में. सारे खिलाड़ी अब सर्कल में जरूर है और निगाहें हैं संजू सैमसन पर. इंडिया स्टाइलिश भी है और सब्सटेंस भी है. मॅच पण संपली, माझा खाऊ पण संपला. जेवण झाले या तिघांचं आणि सध्या गार्डनला खेळायले. विरू माझ्याकडे काय खावाय बघा. एक एकच. अरे बाय बाय. बाय बाय करा. फायनली घरी पोहोचले आणि इतकं मस्त वाटत आहे ना. म्हणजे इतर वेळी आपण कुठेही बाहेर फिरलो तरी घरात आल्यानंतर एक वेगळंच समाधान असतं. आणि पहिल्यांदा गुगल मॅपनुसार आम्हाला करेक्ट 11:30 टायमिंग दिलं होतं तर तेव्हा असं वाटलं की हे नॉर्मल आहे, लेट होणार नाही. परंतु महामार्गावर हायवेवर इतकं जोरदार ट्रॅफिक होतं ना आपण इमॅजिन सुद्धा नाही करू शकत.
एका जागी गाडी तशीच कंटिन्युअस उभा राहायची आणि 11:30चं टायमिंग होतं, परंतु घरी यायला बरोबर 1:30 वाजलेत. येताना वहिनींना त्यांना सगळ्यांना सोडून आलोय आणि घरात आलोय. विरू सुद्धा मस्तपैकी झोपलाय आता. आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते आणि आजच्या व्हिडिओमध्ये खूप काही चांगल्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि या 2 दिवसाच्या पिकनिकमध्ये खूप नवीन नवीन गोष्टी समजल्या, भाग बघायला भेटले. त्यासोबतच काल जसा या बाजूने सिक्वेन्स होता तसा आज दादरा आणि हवेली, त्यानंतर दीव दमण, गुजरात आणि शेवटी फायनली महाराष्ट्र मुंबईमध्ये आले. आणि मस्त वाटतं 2 दिवसाच्या प्रवासामध्ये. सगळ्यांनीच खूप एन्जॉय केला, सगळ्यांचाच प्रवास व्यवस्थित झाला. हा आजचा पिकनिकचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमधून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय.